औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चढाओढ पाहायला मिळालेली आहे। आमने सामने आलेले होते सत्ताधारी आणि विरोधक। सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी शिवसेनेनं केली, तर नितेश राणेंची हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली। दंगल नको, शांतता हवी अशा आशयाचे फलक विरोधकांच्या हाती दिसून आले होते। त्यांचं आंदोलन हे दिखाऊ आहे। हे खरं हिंदुत्ववादी जे आंदोलन आहे तर हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं आहे। सरकार तुमचं आहे, सरकार तुमचं आहे, कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे दिवसात। सरकार 100% आमचं आहे। बर कोणी आमच्या राज्यावर जर माझ्या राजा संभाजी महाराजाचा छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं आणि त्या औरंगजेबाचे जर कोणी गुण गात असेल तर आम्ही कधीही यांना माफ करणार नाही, यांना रस्त्यांना फिरू देणार नाहीत। एका ठराविक समाजाला टार्गेट करून तिथं दगडफेक झाली। एक ट्रॉलीवर दगड सापडले। कुठून आले हे दगड? आणि पोलिसांना मारले, पोलिसांवर दगडफेक झाली, पोलीस जखमी झालेत। याचा अर्थ त्या औरंगजेबाला मोठा करण्याकरता आणि त्याचं महत्व वाढवण्याकरता जाणीवपूर्वक जर एखाद्या समाजाला कुणी महाराष्ट्रामध्ये टार्गेट करत असेल, हे विधानसभा अध्यक्षांचं लक्ष याच्याकडे आम्ही वेधू। माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी आम्ही या बाबतीत बोलू आणि केंद्राकडे सुद्धा नक्की याच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।